11 या टीमसाठी बक्षीस आहे. जर सलग 3 षटकार कोणता बॅटर खेळत असेल, तर संपूर्ण मॅचमध्ये जरी कोणी 3 षटकार खेळले तरी ₹1000 बक्षीस संघमालक धनंजयजी बडे साहेबांच्या वतीनं आहे. आणि संपूर्ण मॅचमध्ये जर कोणता बॅटर 5 चौकार खेळत असेल, तर त्याला देखील ₹1000 बक्षीस आहे. अक्षय भोमाळे आणि इथे आपण पाहिलं तर अक्षय भोमाळ आणि ओम भाबड आपण पाहिलं तरी चोडी सलामीचे आणि आघाडीचे बॅटर इथे मैदानावरती पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाठला केला जाईल. आउटफील्ड प्रचंड वेगवान आहे, परंतु चेंडू आपण पाहिलं तर तिथे थांबलाय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. महाराष्ट्र पोलिसात सकाळच्या सत्रात पहिल्या चेंडूवरती 4 धावा इथे मात्र पळून पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती 4 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जातात. आघाडीचे बॅटर आपण पाहतोय अक्षय बोमाळे, ओम भाबड या दोनही खेळाडूंना आपण इथे मैदानावरती पाहतोय आणि खरं तर त्यांचा फिटनेस सांगून जातोय. इथे 4 काय 5 धावा देखील पळून पूर्ण करतील. परंतु सकाळच्या सत्रातच त्यांनी इथे 4 धावा मात्र बनवल्यात. एक चेंडू 4 धावा. षटक क्रमांक पहिलं करतायत गोलंदाज कॅप्टन मुस्ताक खान. यावेळचा चेंडू होता बॅटची कडा घेत चेंडू विकेट किपरच्या हातात. विकेट येईल. धक्का क्रमांक पहिला. पहिला बॅटर, पहिला फलंदाज इथे मात्र बाद. आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहेत. एक विकेट गमावली गेली. धावपल होती धावा. 4 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. प्रसन्न अभंग आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येतात. ओम भाबड आपण पाहिलं तर इथे फलंदाजी करताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं करतायत. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं तर मुस्ताक खान इथे आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी आपण सातत्यानं याही गोलंदाजाकडनं पाहिलेलं आहेत. विशेष करून आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 3 चेंडू टाकलेत, 1 कडी बाद, 4 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. फेकी केली चालेल तोपर्यंत बॅटची कडा आपण पाहतो. एक सिंगल मैदान येते. रमजान शेख सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. अनुभवी पंचांचा पॅनल आपण पाहिलं तर या स्पर्धेत काम करताना पाहायला मिळते. स्कोरलेग पंच देखील आपण पाहिलं तर आवळे सर आहेत. तिसरे पंच अजय आवळे सर आहेत. हा पॅनल आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपण पाहतोय सकाळच्या सत्रातील पहिली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. हिवाळ्याचे दिवस आहे, थंडीचे दिवस आपण पाहतोय, परंतु सकाळचं जे क्लायमेट आहे ते क्रिकेटसाठी प्रचंड पोषक आणि पूरक आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम या स्पर्धेत खूप चांगलं काम करताना सातत्यानं पाहायला मिळते. यावेळचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर पंच रमजान शेख सर कळवतात व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, चेंडू अवांतर. एक अतिरिक्त अवांतर धावेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड त्यांनी धावपलकोती धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहतोय. मुस्ताक खानचा चेंडू होता, हवेत उडवलाय सरळ समोर. डीप लॉंग ऑन. चेंडू खाली टिपलाय चेल. विकेट चोईल पतन. बॅटर क्रमांक 2 ओम भाबड बाद. लाईन विश्रांतवाडीचा संघ आपण पाहतोय. संघ मालक सन्मान्य धनंजयजी बडे साहेब यांच्या मालकीच्या टीमला आपण प्रथमतः बॅटिंग करताना पाहतोय. सकाळच्या सत्रात पहिली मॅच, पहिला सामना
क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची आपण पाहिलं तर सातत्यानं वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगला प्रचंड मोठी पसंती राहिलेली आहे. कारण का त्या मतदारसंघातील अनेक खेळाडू आपण सातत्यानं क्रिकेट खेळताना पाहिलेत, परंतु यावर्षी प्रथमतःच पोलीस लाईन विश्रांतवाडीचा संघ तो आपण पाहिलं तर या स्पर्धेत पार्टिसिपेट होतोय, सहभागी होतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 7 धावा त्या मात्र धावफलक होतात. प्रसन्न अभंग, अरुण खंडे ही जोडी बॅटिंग करते, तर पहिलं षटक समाप्त होते. गोलंदाज मुस्ताक खान. दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील आता इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहू शकाल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू होईल. पहिलं षटक आपण पाहिलं तर संपलं आणि षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहू शकाल. पहिलं षटक संपलं आणि दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. अरविंद सिंग इथे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होते. त्यानंतर वडगाव शेरी 11 आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, जर तुम्ही उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करा आणि आपली प्लेइंग 11 जमा करा. एक इनिंग डाव संपल्यानंतर आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस होणार आहे. यावेळीचा चेंडोता पॉइंटच्या टोक्यावरतून फटका खेळलाय. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र चाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. 4 रन, चौकार. धावफलक होत आहे. दुसरं षटक आपण पाहतो मैदानावर. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, सेल टिपलाय, विकेट होईल पतन. बॅटर क्रमांक 3 इथे मैदान होती झेलबाद. आपण पाहिलं तर सुरुवात 3 गडी बाद 11 धावा धावफलक होत आहेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर विकास मोरे इथे आता बॅटिंगसाठी मैदान ती पाहायला मिळत आहेत. धावफलक होत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर बदलल्या गेल्या. 3 गडी बाद 11 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतो सुरू आहे. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रसन्न अभंग, विकास मोरे ही जोडी आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करते. चला विनंती आहे थोडी घाई करा. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आपण भरपूर वेळ घेत आहे. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू गॅप मध्ये सीमा पार, चौकार, 4 धावा. तिने स्कोर कार्ड पुढे जातोय. दुसरं षटक आपण पाहतोय सुरू आहे. 3 गडी बाद 15 धावा. यावेळीचा चेंडू होता उसळी घेणारा. तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईज होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहिलं तर चेंडू विसवला जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानात आलाय. सकाळच्या सत्रात षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावफलक होता आणि स्कोर कार्ड ते बनवले जातात. 3 गडी बाद 15 धावा. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहतो इथे मैदानात. विकास मोरे बॅटिंग करतात. 2 चेंडू 4 धावा. प्रसन्न अभंग 2 चेंडू 1 धाव. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर लेग स्टम्पच्या वरतून चेंडू विकेट किपरकडे गेलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात आलाय. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. धावफलक होती 3 गडी बाद 15. दुसरं षटक प्रगती पथावरती सुरू आहे.
यावेळीचा चेंडू होता बॅकफुटवरती जाऊन चेंडू खेळला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत स्कोरकार्ड आणि धावपलक होते आकडे बदलत आहेत षटक क्रमांक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक होती बनवले जात आहेत 3 गडी बाद 16 धावा पहिली 2 षटकं देखील आपण पाहिले तर संपली 3 गडी बाद 16 धावा धावपलक होत्या षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर इथे सुरू होताना पाहायला मिळेल पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी वडगाव शेरी 11 या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे एक इनिंग एक डाव संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत त्यामुळे कॅप्टनना विनंती आपण रिपोर्टिंग करा आपली प्लेइंग 11 जमा करा 2 षटकं संपतात 3 गडी बाद 16 धावा आहेत शेवटची 4 षटकं पहिल्या इनिंग पहिल्या डावातील आपण पाहणार आहोत मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय P1 P2 आपण पाहिला तर षटक क्रमांक 3 आता सुरू होते क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलताना पाहायला मिळते काही क्षेत्ररक्षक आता बाउंड्रीवरती तैनात होताना पाहायला मिळतात विशेषतः विकास मोरेंच्यासाठी आपण पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लाईक एक डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ डीप पॉईंट देखील आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या जवळ यावेळीचा चेंडू होता फटका खेळायचा होता कव्हर पॉइंटला चेंडू आलाय गोलंदाज बॅक टू बॉलर पॉलोत्रमध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत काही धावा येत आहेत आणि तिथे पंचमाला ते कळवत आहेत नो बॉल तो मात्र इथे कळवलाय 3 क्षेत्ररक्षक लेग साईडला आपण पाहिलं तर विकेटच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे पंचांनी तिथे नो बॉल घोषित केलाय आवळे सर आणि रमजान शेख सरांचं आभारी आहोत विशेष करून या स्पर्धेत अतिशय सुंदर अंपायरिंग सातत्यानं आपण पाहिलं जिथे जिथे कॅप्टननं काही चुका केल्यात जिथे जिथे गोलंदाजांनी काही चुका केल्यात टीमनं काही चुका केल्यात तिथे तिथे त्या टीमला दंडित करण्याचं काम या तीनही पंचांनी केलेलं आहे आणि इथे आपण पाहिलं तर नो बॉल येतोय तर पुढील चेंडू आपण पाहणार आहोत मैदानावरती फ्री हिट बॉल तो मात्र मैदानावरती आहे फ्री हिट चेंडू प्रसन्न अभंगसाठी धावपलक 3 गडी बाद 18 रिव्हर्शिपचा प्रयत्न होता स्विच हिटचा प्रयत्न होता टॉट बॉल मैदानात येतोय निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदानात येतोय षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे खरं तर मुख्य व्यासपीठाच्या एंडनं आपण पाहिलं तर ज्यावेळेस बॅटिंग सुरू असते त्यावेळेस खरं तर बाउंड्री लाईन मिड विकेटला फार जवळ आहे परंतु बॅटर प्रसन्न अभंगाच्या मनात नक्कीच आपण पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिला आणि तिथे एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय निर्णय फार महत्वाचे असतात यावेळेचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रनआउटच्या संधी आणि तिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे मुस्ताक खानला आपण पाहतोय 8 चेंडू टाकलेत 9 धावा खर्च केल्या 2 विकेट त्यांना मिळाल्यात सुरुवातीला आपण पाहिलं तर राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब संघ या मॅचमध्ये आपल्याला इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय पुनरागमन वापसी देखील ती टीम मात्र मैदानी करते षटक क्रमांक देखील सुरू आहे तिसऱ्या क्रमांकाचं अखूट टप्प्याचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पुन्हा एकदा डॉट बॉल तिसरं षटक प्रगतीपथावरती बॅक टू बॅक डॉट बॉल सलग लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू 3 डॉट बॉल मैदानात येताना पाहायला मिळतात कमबॅक केलंय पुनरागमन केलंय वापसी देखील आपण पाहतोय गोलंदाज मुस्ताक खान गोलंदाजीच्या मार्कवरती अचूकता इथे मैदानात दाखवतोय योग्य टप्प्यावरती एक नियंत्रणबद्ध मारा करतोय यावेळेचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जाईल तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतात व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहतोय एक अतिरिक्त अवांतर धाव येते एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे गोलंदाज देखील आपण इथे मैदानी पाहतोय मुस्ताक खानकडनं वैयक्तिक दुसरं संघासाठी षटक क्रमांक 3 यावेळेचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर छेडछाड करण्याचा प्रयत्न मैदानी पाहायला मिळतोय परंतु तिथे अंपायर आपल्या निर्णयावरती ठाम आहेत एक डॉट बॉल येतोय एक निर्धाव चेंडू देखील मैदानात पाहायला मिळतोय वेलकम बॅक गुड कम बॅक चांगलं पुनरागमन मुस्ताक खानकडनं आपण पाहतोय अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांच्या निर्णयाचा सन्मान तो मात्र करावा लागेल षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 3 इथे मैदानात सुरू आहे धावपलक होती 19 धावा 3 गडी बाद यावेळेचा चेंडू होता मुस्ताक खाननं काय कमालीचे चेंडू या षटकात इथे मैदानात टाकलेले आहेत
बॅटरला इथे मात्र पूर्णपणे उभं करून ठेवलं आणि जबरदस्त कमबॅक तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. एकही धाव आपण पाहिले तर बॅटच्या माध्यमातून आली नाही. व्हाईट बॉल आला, नो बॉल आला, खराब चेंडू आपण पाहिले, परंतु 5 डॉट बॉल, 5 निर्धाव चेंडू मुस्ताक खाननं प्रसन्न अभंगला केले आणि प्रचंड जबरदस्त कमबॅक सकाळच्या सत्रामध्ये आपण मुस्ताक खानकडनं पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक करतोय टीमसाठी षटक क्रमांक 3. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला क्षेत्ररक्षक पायानं चेंडू अडवेल आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान ती पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर थोडासा अडखळताना पाहायला मिळतोय. पाय थोडंसं घसरतो आणि तोपर्यंत काही धावा देखील एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक आकडे बदलतात. षटक क्रमांक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक 4 इथे सुरू होत. प्रसन्न अभंग विकेट चोईल पतन फलंदाज बाद विकेट. चेंडूवरती आले, परंतु एकही आपल्याला झेल टिपताना पाहायला मिळाला नाही. छोट्या छोट्या चुका होत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये अरविंद सिंग आपण पाहिलं तर थोडेसे ॲग्रेसिव्ह जरूर बनताना पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. एकत्र खेळला जातो, एकजुटीनं खेळला लागतो. युनिटी फार महत्वाचं आहे. धावा येणार आहेत, धावा बनल्या जाणार आहेत. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताबडतोब बॅटिंग. सूरज साहेबांच्या बॅटमधून चेंडू जाईल टीप लॉंग ऑन सीमा पार. उत्तुंग षटकार 6 धावा. त्यांच्या वतीनं सूरज ओंबसे साहेबांना 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. 5 षटकं संपली, 4 गडी बाद 55. शेवटचं अंतिम षटक, अंतिम ओव्हर ती देखील आपण पाहतोय. समीर पटेल शेवटचं षटक करेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय. विकेटच्या पाठीमागे आपण अरविंद सिंग तिथे मात्र पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी फलंदाजी करणारा संघ चांगली कामगिरी करतो, कधी गोलंदाजी करणारी टीम चांगली कामगिरी करते. पहिला चेंडू आणि पाठवलाय टीप लॉंग ऑफ. सीमारेषा पार. चेंडू मात्र जाईल विकास मोरे यांच्या बॅटमधून. षटकार
ग्रुप यांच्या वतीनं विकास मोरे साहेब जर लागोपाठचा तिसरा षटकार खेळत असतील तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. संदीप भाऊ कांबळे SK ग्रुप यांच्या वतीने बक्षीस आहे. संघमालक धनंजय बडे साहेबांच्या वतीनं 1000 रुपये, 2000 रुपयांचं बक्षीस. विकास मोरे यांच्या बॅटचं टॉप आहे. चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडू खाली टिपला जाईल, विकेट होईल पतन बॅटर. इथे मात्र बाद समीर पटेल यांना मिळेल. धावा शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी संघ सुरुवातीला अडकळत घेत होता, काही विकेट गमावल्या, टॉप ऑर्डर ढासळला, परंतु मिडल ऑर्डरचे जे बॅटर आहेत विकासजी मोरे आणि सूरजजी ओंबसे या जोडीने संघाचा डाव सांभाळलाय. लेट पण थेट जबरदस्त बॅटिंग. इथे चेंडू मात्र खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे बॅटर रनआउट, धाव बाद. चला न्यू बॅटर पटपट चला. नवीन फलक 66 धावा बनवल्यात. शेवटचे 2 चेंडू ते मात्र बाकी आहे. इथे मात्र फटका खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही. एक सिंगल येईल, एक धाव येईल. शेवटचा एक चेंडू तो मात्र पहिल्या डावातील बाकी आहे. 69 धावा धावपलक होत आहेत. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. वडगाव शेरी 11 संघाला शेवटचा पुकार, धानोरी स्पोर्ट्स क्लब टीमला शेवटचा पुकार. एक इनिंग संपल्यानंतर टॉस होणार आहे. यावेळेचा चेंडूचा तिथे मात्र खेळलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक एकही नाही. चेंडू मात्र गॅपमध्ये चाललाय, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि चेंडू आपण पाहिलं तर तिथे अडवलं जाईल. तोपर्यंत काही धावा देखील मैदानात येत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न, बॅटर रन आउट, फलंदाज धाव बाद. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 72 रन, 72 धावा त्या मात्र बनवल्यात. 7 विकेट गमावल्यात आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 36 चेंडू, थँक्यू डीजे, थँक्यू. 2च धावा येतील आत्ताच्या. 1 रन शॉट, अंपायर तिथे कळवत आहेत. चौथ्या धावेला बॅटर बाद, 1 रन शॉट, आत्ताच्या 2च धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड बनवले जातील. 71 धावा आणि टार्गेट ठेवले 72 धावा. आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा. प्रत्येक मॅच आपण वेळेत पूर्ण करतोय, प्रत्येक सामने आपण वेळेत खेळतोय. चला जीवा 11 प्रदीप नैनी डॉन सर, एका लाईनीत एका ओळीत संघ आपण मैदानात दाखल करूयात. वेळ भरपूर झालेला आहे, वेळ फार महत्वाचा आहे. आज 8 सामने आहेत. चला जीवा 11 टीम पोलीस लाईन विश्रांतवाडी धनंजयजी बडे साहेबांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला राहुल दादा शिरसाट यांच्या मालकीची टीम देखील आपण पाहतोय. 71 बनवल्यात, 72 धावांचं प्रचंड मोठं धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवलेलं आहे. 36 चेंडू आणि 72 धावा त्या मात्र इथे बनवायच्यात. कोणती टीम बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. नवीन चेंडू देखील आपण पंचांना इथे मात्र देतोय आणि लगेचच दुसऱ्या डावाला, सेकंड इनिंगला इथे आपण सुरुवात करतोय.
71 बनवल्यात 72 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर इथे करायचा आहे. चला विनंती आहे कॅप्टन आले नाही टीम वडगाव शेरी 11 एक इनिंग एक डाव संपल्यानंतर आपण टॉस करतोय. जर कॅप्टन उपस्थित झाले नाही, आयोजक कमिटीने जर तुम्हाला पेनल्टी दिली, तर त्या पेनल्टीला तिथे सामोरं जावं लागेल. वेळ फार महत्त्वाचा आहे. आम्ही सातत्यानं वेळेबद्दल या ठिकाणी सांगतोय कारण का आज 8 सामने आहेत. दिवस लहान आहे. त्यामुळे प्रत्येक मॅच 6 षटकांची आपण खेळतोय. लीग पद्धतीने सगळे खेळतात. चला विनंती आहे बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. रमजान शेख सर आपण टायमिंग तिथूनच काउंट करत चला. इथून देखील आम्ही सांगतो परंतु तिथून आपण टायमिंग काउंट करत चला. 30 मिनिटांचा कालावधी आहे. 25 मिनिटात 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल. 71 बनवल्यात 72 धावांचं टार्गेट ठेवले. बनवल्या जातील का आणि रोखल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात काल आणि आज आपण ज्यांचं सुमधुर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतो यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात नितीनजी वेताळ सरांना. येस, पंचांना विनंती आहे, ज्या टायमाला पहिला चेंडू पडेल त्यावेळेस टाईम लावा. नमस्कार मित्रांनो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तुळजा भवानी, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न बाहेर पडलं ती राजमाता जिजाऊ, ज्याने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरून याचा वारसा चालू ठेवला छत्रपती संभाजीराजे भोसले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील सर्व संतांना, सर्व महापुरुषांना आणि सर्व क्रिकेट प्रेमींना करुणे मान वंदना. माझं नाव आहे नितीन वेताळ. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक स्वागत करतो. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 थरार मैदानाच्या मध्ये बघतोय. दुसरा दिवस पहिली मॅच मैदानामध्ये रंगताना 71 धावा बनवल्यात. जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी या टीमने आणि जिंकण्यासाठी 72 धावींची गरज आहे राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब या टीमसाठी. पहिला चेंडू मैदानामध्ये फुल दिलाय, कुल केलाय, बिग 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 जातोय सीमा पार षटकार.
तरी म्हटलं जातं आणि तोच 19 आकडा मैदानाच्या आतमध्ये आहे. 19 धावा फलकावरती. खोलवरचा चेंडू सरळ खेळायचा प्रयत्न केलाय. आमच्या पंचांना थोडीशी दुखापत जाणवते कारण की एवढा वेगाने चेंडू होता त्यावरती आक्रमण चढवलं गेलं. नंतर स्वतः गोलंदाजच्या चेंडूवरती आल्यानंतर थोडासा चेंडू भरकटला आणि पंचांच्या अगदी डाव्या दिशेने थोडासा धडकला. 20 धावा फलकावरती. पंच ओके आहे का? पाणी पाहिजे? ओके. हो, थोडासा भरकटलाय चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धावा मिळतील अवांतर. वाईट चेंडू. ती घोषणा मैदानाच्या आतमध्ये 21 धावा फलकावरती. शुभ आकडा ज्याला म्हटला जातो तो 21 धावांचा. 21 धावा फलकावरती आहेत. हो, 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 हो. टर्न केलाय चेंडू. थोडासा स्लो मैदानाच्या आतमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. येस. पाणी लागत असेल तर लगेच सांगा. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळताना आपल्याला स्वतःला सेफ्टी करणं गरजेचं आहे. 21 धाब्यांवरती थांबवून ठेवलंय. निलेश चांगली गोलंदाजी करतायत. पुढे येऊन खेळलाय. बिग बिग बंगाली रसगुल्ला दिलाय. आउट ऑफ द पार जातोय इथे बिग षटकार. क्रिकेटमध्ये कधी चेंजपणा येईन सांगता येणार नाही. जेव्हा 11 ज्यावेळेस बॅटिंग करत होती त्यावेळेस अगदी चौथ्या षटकापर्यंत फक्त 49 ते 48 धावांपर्यंत थांबवलं होतं. राहुलदादा शिरसाट या टीमने. हो, हो. खोलवरचा चेंडू आपण बघतोय स्लोअर. एक सिंगल मिळेल. पायावरती नक्कीच आक्रमण चढवलं गेले आणि ते पंच आम्हाला घोषित करतात लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल मिळेल. आणि या सिंगलीमध्ये धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या फलक 28 दादा आणि 28 धावेनंतर धावसंख्या फलक आहे तब्बल जिंकण्यासाठी अजूनही 25 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज. हो, हो, हो. इथे बघा अपील मोठी केली. शतक संपले गेले दुसऱ्या क्रमांकाचं. उर्वरित 24 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तो चाल पुढं तुला रगड्या भीती कशी. चला टीम मीटिंग नको आहे. दोन्ही टीमला विनंती आहे. चर्चा महाचर्चा होते. चर्चा कधी करायची असते? मॅच सुरू होण्याआधीच. कुणी पहिली ओव्हर टाकायची, कुणी दुसरी, कुणी तिसरी. बॅटिंग करताना ती चर्चा आधी करायची असते. तुम्ही टीम मीटिंग करू नका मैदानामध्ये. जेव्हा 11 आपल्या टीमला विनंती आहे. कारण आपल्याकडे टाईम आज कमी आहे. काल दिवसभरामध्ये आपण 7 मॅचेस संपवल्यात. आज आपल्याला 8 मॅचेस पूर्ण करायच्यात. त्यासाठी तुम्हाला थोडासा वेग देणं गरजेचं आहे. पहिलीच मॅच रंगते. आपण बघतोय टाईम आहे 10 वाजून 16 मिनिटं. प्रत्येक मॅचला ह्या ठिकाणी टाईम दिलेला आहे. त्या टाईमाच्या तुम्हाला मॅच संपवणं गरजेचं आहे. 28 धावेवरती लॉस ऑफ 0 विकेट. 2 षटकांचा सामना मैदानामध्ये संपलाय. अजूनही 24 चेंडू आणि 44 धावेंची गरज. गोलंदाजी हॅलो चेक. राजू दास चव्हाण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आहेत. चांगली गोलंदाजी करतील. काल आपण यांची गोलंदाजी बघितली होती. चला विनंती थोडं स्पीड द्या. प्रदीप नैनीत उर्फ डॉन यांच्या ठिकाणी स्वागत आहे. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. महाराष्ट्र पोलीस फुलटॉस दिलाय तिथे. स्लो टाकला गेलाय. उत्तर समजलं नाही. खालचा बॅटर वर येईपर्यंत थ्रो थोडासा चुकलाय. टायमिंग वरती हातामध्ये चेंडू आला नाही. नाहीतर तोपर्यंत ते विकेटचं पतक नक्कीच कापलं गेलं असतं. पण एक चांगलं क्षेत्ररक्षण. कोणती धाव नसेल. निर्धाव चेंडू अर्थात टी डॉट. वाह! सुरेख चेंडू. काय कमबॅक केलंय. राजूदास चव्हाण चांगली गोलंदाजी करतात. 2 चेंडू खर्च झाल्यात. वैयक्तिक त्यांचं पहिलं आहे आणि सांघिक तिसरी गोलंदाजी घेऊन येतात. आयुष्यामध्ये ज्याला कमबॅक करता आलं त्याला सगळं काही करता आलं. सगळं काही जिंकता आलं. मी नेहमी सांगतो संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येतो. संघर्ष तुम्हाला रडवतो. पण तोच संघर्ष तुमचा इतिहास घडवतो. जाऊया पुढे आता मॅचकडे. 28 धाब्यांवरती थांबवलाय.
वा फुल टॉस दिलाय तिथे. डीप कव्हर एक्स्ट्राला जातोय तिथे बघा क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेन. एक टप्पा घेत चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत इकडे 2 धावा बनवल्या गेल्यात. आणि या 2 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 धावा फलकावरती. जीवा 11 या टीमने खऱ्या अर्थानं 71 धावा बनवल्या त्या 60 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 72 धाव्यांचं लक्ष होतं राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब या टीमसाठी. दोन्ही टीमा खऱ्या अर्थानं थोडीच तोड देऊन वाह! काय सरळ खेळलाय फटका लाजवाब. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कल्पेश पाटीलने कव्हर केलं पण तोपर्यंत ऑन आणि ऑफ मध्ये थोडीशी गडबड. मी घ्यायचं की तू आणि तू घ्यायचं की मी याच गडबडीमध्ये कॅच मात्र ड्रॉप होतोय. कॅच विन द मॅच विन. कॅच पकडो मॅच पकडो. आणि ते कॅच सुटल्यानंतर जिवंत उदाहरण काय असतं? जिथे जिथे कॅच सुटतो तिथे तिथे बॅटरचा आत्मविश्वास वाढतो. 32 धावा फलकावरती. हो. अविनाश भोसलेच्या बॅटमधून मोठा फटका आपण बघतोय. ऑन साईडला जातोय. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा नकार दिलाय. विकास मोरे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण सातत्याने बघत असतो. विकास मोरेने मात्र याच मैदानामध्ये एरोडा प्रीमियर लीग या मॅचमध्ये 3 विकेटी बॅक टू बॅक घेऊन एक विक्रम केला होता. तेच विकास मोरे मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस आहेत. 33 धावा फलकावरती लॉस ऑफ 0 विकेट आणि तिसऱ्या षटकातला हा चेंडू मैदानामध्ये असेल. 19 चेंडू बाकी आहेत. 39 धावींची गरज. पुढे सरून खेळलाय. जागा काढली. फिल्डर डाऊन द बॉल. विकेटचं पतंग पुन्हा एकदा कटलंय. सुटलाय कॅच मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही कॅचेस सोडणार तिथे तुम्ही मॅचेस सोडणार. तुम्हाला कॅच पकडणं गरजेचं आहे. आज इथे चुकीला माफी नाही. तुमचा विजय हे तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतील. येस. 35 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. 7 धावा आताच्या या ओव्हरमध्ये आपण बघतोय. पहिले 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती डबल, चौथ्या चेंडूवरती डबल, 5व्या चेंडूवरती सिंगल आणि 6व्या चेंडूवरती 2 धावा बनवल्या गेल्यात. राजू चव्हाण खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये त्यांच्या 7 धावा खर्च करून चांगली ओव्हर, चांगलं कमबॅक केलंय. अविनाश कांबळे आपण बघतोय 5 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्यात, त्यामध्ये 1 चौकार आणि इकडे आपण बघतोय अविनाश भोसले 23 चेंडूंमध्ये 13 चेंडूंमध्ये 24 धावा बनवून आहेत. ओम ओम बाबड गोलंदाजी मार्करला आहेत आणि आपण बघतोय ओम यांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. चला विनंती आहे थोडं स्पीड द्या. दोन्ही टीमला विनंती आहे. 35 धावा लॉस ऑफ 0 विकेट. चौथ्या षटकातील पहिला चेंडू ओमचा. ओमचा चेंडू आपण बघतोय हलक्या हाताने हाताळण्याचा प्रयत्न पण चेंडू टर्न केलाय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. धावसंख्या फलक आहे. नक्कीच दोन्ही टीमला विनंती आहे. 10 मिनिटं ही मॅच लेट आहे. त्याच्यामुळे थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. 36 धावा फलकावरती. उर्वरित 16 चेंडू आणि 35 धावेंची गरज आहे. ओम चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव दिली गेली. वाह! काय टर्न केलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अफलातून चेंडू. बॅटरला वाटले लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल असेल. आधी असं वाटलं चेंडू अगदी सरळ दिशेने जाईन पण कधी टर्न झाला हा शेवटच्या क्षणाला कळलं नाही. त्यालाच गोलंदाजी म्हणतात. 37 धावा फलकावरती लॉस ऑफ 0 विकेट. राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब चांगली बॅटिंग करताना. वाह! चप्पल होऊन खेळायचा प्रयत्न केला पण विकास मोरेने मात्र इथे विकेटचं पतंग कापलंय. पहिला झटका, पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये.
बदल्यामध्ये उर्वरित 14 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मुस्ताक खान, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. थोडंसं कमबॅक केलं होतं मुस्ताक खान यांनी मैदानाच्या आतमध्ये. आता तेच गोलंदाजीनंतर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला थोडं स्पीड द्या, विनंती आहे. टाईम इज मोर दॅन मनी. आयुष्यामध्ये पैशापेक्षा वेळेला महत्त्व आहे आणि आज तुम्हाला इथे वेळेला महत्त्व द्यावंच लागेल. पंचांच्या अवजापासून आपण बघतोय गोलंदाजीला ओम तयार आहेत. ओम चांगली गोलंदाजी करतायत. हे बघा दोन्ही टीमला विनंती आहे. खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वेळ वाया नका घालू, विनंती आहे. हो, अगदी सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ऑन साईडला पुल केलाय. एक सिंगल मिळतोय तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. ओ इथे काही गडबड दिसते मैदानाच्या आतमध्ये. आता ही करावी लागेल. गाडी किती लाखाची असू द्या, रोड किती भारी असू द्या, त्या रोडवरती पाटी लिहिलेलीच असते. जपून जपून चाले पुढे धोका आहे. पंच त्यांना टाइम सांगत राहा. ओमचा हा चेंडू आपण बघतो पुल केलाय. ऑन साईडला एक सिंगल मिळते तिथे. हो, थोडी मिस फिल्डिंग होती, पण तोपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्यात. कव्हर करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कव्हरला खूप महत्त्व आहे. काल एका चेंडूने मात्र दाखवून दिलं कव्हरचं काय महत्त्व आहे. एका चेंडूवरती एकच सिंगल मिळली होती, पण थोडासा खराब थ्रो झाल्यानंतर दुसरी धाव पूर्ण झाली आणि तिसऱ्या धावेला पूर्ण होताच चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेला. 40 धावा कंप्लीट. 4 षटकांचा सामना संपला एका विकेटच्या नुकसानीवरती. राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब. एकीकडे जिवा 11 चांगली गोलंदाजी करताना 12 चेंडू आणि 32 धावेंची टीम मीटिंग नको आहे, विनंती आहे. चित्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे, टीम मीटिंग नको. प्रत्येक ओव्हरला आता तुम्हाला इथे 16 धावा बनवणार आहेत. म्हणजे 6 चेंडूला 16 धावा बनवणं आहे. म्हणजे येणारी ओव्हर ही किती महत्वाची आहे. पंच यस, दिलेल्या टायमाच्या तुम्ही मॅच संपवत नाही. विकास मोरे आपल्या टीमला विनंती आहे, थोडं फास्ट खेळा. पंच सुद्धा तुम्हाला वारंवार सांगतात, आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो, ही मॅच तब्बल 15 मिनिटं लेट आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो पंच. येस येस, एक प्लेअर तुम्हाला 30 मध्ये घ्यावा लागेल. नक्कीच पंचाने निर्णय दिला, तुम्हाला एक प्लेअर 30 मध्ये वाढवावा लागेल. दिलेल्या टायमाच्या तुम्ही मॅच संपवली नाही. येस, कंटिन्यू डिस्कशन चालू आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुम्हाला एक प्लेअर 30 मध्ये घ्यावा लागेल. सलग 3 षटकार मारल्यानंतर मुस्ताक खान या खेळाडूसाठी तब्बल एसके ग्रुपचे सर्व संदीप भैया कांबळेंकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक प्लेअर 30 मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागेल. आता यस, प्ले करा मॅच, विनंती आहे. याच ओव्हरला, येणाऱ्या दोन्ही ओव्हरला तुम्हाला तो प्लेअर आतमध्ये ठेवावा लागेल. चाळीस धावा फलकावरती होत्या, त्यावरती हा पण फटका बघतोय. ऑन साईडला पुल केला, एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे 2 धावा बनवल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, पण तिथे थोडासा नकार दिलाय. कमबॅक केलंय इथे. कधीतरी 365 वर्षापूर्वीचा इतिहास वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये काय कमबॅक केलं. मिर्झा राजे संघ केल्यानंतर फक्त 17 किल्ले महाराष्ट्रामध्ये शिल्लक होते. त्यानंतर 5 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 365 किल्ले हे तयार होते. हे कमबॅक असतं आयुष्यामध्ये. ते कमबॅक तुम्हाला करता आलं पाहिजे. 42 धावा, 1 गडी बाद. सूरज चांगली गोलंदाजी करताना
ओढकेच बाउन्सरचा वापर केलाय पण चेंडूची उसळी मोठी होते. पंचांनी दंडित केलंय. अवांतर धावेची भर. वाईट चेंडू असेल. सूरज हा तो सूरज आहे महाराष्ट्र पोलीस ज्याने 4थ्या ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारले होते आणि मॅच फिरवली होती. गेम चेंजर ते ठरले होते. त्यानंतर विकास मोरेंना आत्मविश्वास आला आणि त्यानंतरच्या येणाऱ्या 2 चेंडूंवरती विकास मोरेंनी मात्र बिग ते 2 षटकार मारले होते. हो, पायामध्ये अंतर घेऊन इथे मात्र गॅपमध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. यासाठी हे पहा वेळ खूपच वाया चाललाय. विनंती आहे. वाया चाललेलं पाणी तुम्ही किती अडवायचा प्रयत्न करा. बांध घाला ते जिरून जाईन. ओंजळीत घ्या ते गळून जाईन. ओ फुलटॉस चेंडू केली आहे कमाल. फाईन लेगला मिळतोय इथे बिग षटकार. अजून 2 षटकार मारा आणि एस-के ग्रुपचे सर्व संदीप भैया कांबळे उद्योजक यांच्याकडून तब्बल ₹1000 पारितोषिक असेल मुस्ताक खान यांच्यासाठी. हो इथे बघा. दांडी 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 गुल. अरे मॅच दोन्ही टीमला विनंती आहे तयार राहायचे. वडगाव शेरी 11 वर्सेस धानोरी स्पोर्ट्स क्लब. 53 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 8 चेंडू आणि 19 धावेंची गरज. सूरज चांगली गोलंदाजी करतायत पण न्यू बॅटर कमलेश मैदानाच्या आतमध्ये आहे. अविनाश कांबळे अजूनही मैदानामध्ये तैनात आहेत. चला मॅच ऑन करा. विनंती आहे थोडं फास्ट खेळा मित्रांनो. विनंती आहे. बॅटीची एज आहे. सिंगलचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळते तिथे. या सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 54 धावा. अपयश आल्यानंतर क्रिकेटर कधी थांबत नाही, कधी रुसत नाही. तो लढतो, पुन्हा उभा राहतो आणि विजयासाठी लढतो. त्याला क्रिकेटचा खेळाडू म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये सातत्याने तेच आहे. ज्या सूरजने गेम चेंज केला, त्या विकास मोरेने गेम चेंज केला. ते 2 मैदानाच्या आतमध्ये एकीकडे गोलंदाजीला आहेत, एकीकडे एक विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आहे. उर्वरित 7 चेंडू बाकी आहेत आणि या 7 चेंडूमध्ये बनवायच्यात तुम्हाला 18 धावा. इथे बघा बाउन्सरचा वापर केला गेला होता. थोडीशी हाईट होती चेंडूला. सिंगल बनलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा बनवल्या गेल्यात. येस तिसऱ्या पंचांकडे येतोय हा नो साठी आपण करतोय. हाईट खूप आहे. येस बाउन्सरचा वापर केला गेलाय. तिसरे पंच लगेच सांगतील आम्हाला. अजय सर त्या ठिकाणी आहेत.
हाईट बघायची आहे. नक्कीच अजय सर आहेत तिथे, अनुभवी पंच आहेत तिने. 56 धावा आहेत. 2 गडी बाद आहे. येणाऱ्या समीकरणावरती तुम्हाला नक्कीच धावांचं स्वरूप सांगितलं जाईल. पंच सर पहिला बाउन्स दिला होता का तुम्ही? येस दिला होता. नो बॉल आहे. नो प्लस 2 आताच्या धावसंख्या फलक मात्र 1 ने वाढेल आता. 57 धावा फलकावरती. 7 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज आहे. मॅच अगदी रंगत आली आहे मित्रांनो. मॅच होती कुठे? मॅच आली कुठे? आता मला टीम मीटिंग नको आहे. प्लीज विनंती आहे. उघडा डोळे बघा नीट. मैदानामध्ये आहे फ्री हिट. अविनाश कांबळे फ्री हिटचा चेंडू खेळेल. बघूया काय आक्रमण चढवेल या चेंडूवरती. ओ फ्रेडचा चेंडू खोलवरचा टाकला गेला होता. तिथे आपण बघतोय चांगला फटका. एक सिंगल मिती. दुसऱ्या धावेला ओ थोडीशी गडबड होती. ओ तिथे थ्रो चुकला नाही. कमलेशचं करावं तेवढं कौतुक कमी. दोनदा घसरले, त्यानंतर स्वतःला सांभाळत पुन्हा पडले, पुन्हा एकदा पडले, पण धावा बनवल्या. ही खेळवृत्ती असते. संघाच्या विजयासाठी लढा मैदानाच्या आतमध्ये. जखम किती झाली हे बघितले नाही, पण पडले. खऱ्यातनं ही रील होईल व्हायरल सरांची, कारण की स्वतःच्या संघासाठी लढा आहे. क्रिकेट म्हणजे काय? विजय संकटामध्ये असताना संघासाठी लढणं आणि पडणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि तेच कमलेशने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. गुड रनिंग मैदानामध्ये. चला जाळं विणून घ्या. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे. 59 धावा फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 6 चेंडू 13 धावींची गरज. हाना मारा झोडा फोडा तोडा जे करायचे ते करा. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये बाकी आणि 13 धावींची गरज. येस ही मॅच जशी संपेल, शेवटचा चेंडू जसा मैदानामध्ये पडेल, निर्णय जसा सांगितला जाईल तसं धानोरी स्पोर्ट्स क्लबला विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला विनंती आहे थोडं फास्ट खेळा. कमलेश ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने टीम वेटिंग करत होती. आमचा भाग कधी येईल त्यानंतर आम्ही जंगलामध्ये दहशत करू. तोच कमलेश आल्यानंतर मॅचला सुरुवात केली. तो कमलेश लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये आहेत. राजू दास चव्हाण गोलंदाजीला पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. चला विनंती आहे, थोडा वेळ घ्या. फास्ट खेळा विनंती आहे. चर्चा होते. एकीकडे गोलंदाज चर्चा करतात, एकीकडे बॅटर चर्चा करतात. प्रेक्षकांची ही चर्चा काय होणार या मॅच मध्ये. 6 चेंडू 13 धावेंची गरज. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू राजू दास. येस सपलून खेळायचा प्रयत्न केलाय पण इथे पंचांनी दंडित केलंय. वाईट चेंडू. साठ धावा फलकावरती. 6 चेंडू आणि 12 धावींची गरज. गलती पे गलती कर दी. एका खराब नंतर दुसरा खराब चेंडू. पंचांनी मात्र दंडित केलंय पुन्हा एकदा. वाईट चेंडू. एकसष्ट धावा फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. बघूया येणारा हा चेंडू कशा स्वरूपाचा असेल. कमलेश खेळण्यासाठी तयार.
अंगावरचा चेंडू आपण बघतोय फेकून दिला कमलेच्या बॅट मधून आपण चांगला फटका बघतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय पण तोपर्यंत इकडे 2 धावा बनवल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवणं गरजेचे आहेत आणि तो उर्वरित 5 चेंडू बाकी आणि 9 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला चव्हाण तयार. कमलेश बॅटिंगसाठी तयार. कमलेशच्या बॅट मधून फटका फसलाय. झालं विंडलाय डाऊन द बॉल. टिपलाय झेल. कमलेशचा संपलाय खेळ. डीजे ऋषीने सुंदर कॅच मैदानामध्ये टिपला. जाऊया पुन्हा एकदा चव्हाण गोलंदाजीला तयार. न्यू बॅटर अक्षय. हो अक्षय चांगला फटका होता तिथे. आपण बघतोय गॅप मध्ये खेळलाय. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू जातोय पळतोय. फुटबॉलचा वापर केलाय. सिंगल बनवली. डबलचा प्रयत्न केला. डबल बनली. तिसऱ्याचा प्रयत्न केलाय. थांबायचं नाव घेत नाही कुणी. पळायचंय पळायचंय आणि विजयाचा झेंडा घेऊनच मागे यायचंय. 66 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 1 डॉट मॅच फिरू शकतो. 1 विकेट मॅच फिरू शकतो. 1 षटकार मॅच संपू शकतो. जाग्यावरून खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून जातोय सी. मारेशा बाहेर. चौकार. थँक्यू. 2 धावींची गरज. तुम्ही जर टायमाच्या आत मॅच संपवली असती 5 षटके संपल्यावर तुम्हाला पेनल्टी बसली नसती. 2 बॉल 2. सुपर ओव्हर. हो इथे सिंगल बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण. मॅच फिनिश केली इथे अक्षयने. ना अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हिरो के बच्चे. मॅच फिनिश केली. त्याचं नाव अक्षय. डीजे लगेच क्षेत्ररक्षण लावा. धानोरी टीम विनंती आहे. धानोरी टीम आपल्या टीमला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या.